सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं या ढोऱ्या डोंगरामधील तपपूर्ती व नामस्मरण सोहळाचा आज पहिला दिवस आहे। सकाळी आपण सकाळच्या सत्राला सुरुवात केली। आज दुपारचं सत्र आहे। परमपूजनीय परमवंत आचार्य श्री तपेश्वरराज दादा पंजाबी उर्फ दुधाडे काका यांच्या संयोगाने या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे। कार्यक्रमाला आलेले सर्व सद्भक्त आता बरेचसे लोक आलेले, काही येतील, आज येतील, उद्या येतील। सकाळी 3 वाजेपासून आपलं हा कार्यक्रमाचं आयोजन सुरू होईल। सकाळी 3ला उठा। घरी तर काही उठत नसतील, पण इथं उठण्याचा प्रयत्न करा। तुम्ही उठता, उठून काय करता? दररोज नान घालता का देवाला? देव काय दररोज घरी येता का तुमच्या नान घालायला? देवाला नान घालता का विशेषाला नान घालता? मग देवाला कसे म्हणता? विशेष वेगळा आहे, देव वेगळा आहे ना। पहाटे देवाने जे करायला लावलं ते करा। पहाटे 3ला उठायचं आहे, स्मरण करायचं आहे। 6 वाजेपर्यंत तुमचं स्मरण चालू राहिलं पाहिजे। आता आमच्याकडे भरपूर शेड्यूल आहे, परंतु तुम्हाला कंटाळा येणार नाही किंवा लोड वाटणार नाही या अनुषंगाने आयोजन केलेलं आहे। त्यानंतर तुम्ही सामुदायिक देवपूजा करू, मग आरती करू 5:30-6च्या दरम्यान। सूत्रपाठाचं पारायण करू 9 प्रकरणाचं। आणि त्यानंतर सुट्टी असेल आपलं आपलं आवरण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, साफसफाई वगैरे येते। ज्या भगिनी आहे त्यांनी स्वयंपाकाचा व्यापार घेतलेला आहे, सेवा घेतलेली आहे। त्यानंतर 10:30ला सकाळचं सत्राला सुरुवात होईल। सकाळचं सत्र झालं, आरती, जेवण, आराम आणि नंतर परत 4 ते 5चे दुपारचं सत्र होईल। या मधल्या काळात तुम्ही जोपर्यंत इथं आहात तोपर्यंत गप्पा मारायच्या नाही, अन्य वार्ता करायच्या नाही, घरच्यात अजिबात बोलायच्या नाही। तुमचे मोबाईल सर्व किरण दादाकडे जमा करून द्या। मोबाईल नसेल तर तुम्ही डिस्टर्ब होणार नाही। तर मोबाईल आहे, घरी फोन कराल, नातू उठला का, नातू उठली का, जेवण केलं का, आम्ही जेवण केलं, व्यवस्थित व्यवस्था आहे, काही काळजी करू नका। काही कोणी काळजी करत नाही, बळच तुम्ही कायला म्हणता काळजी करू नका। त्यानंतर दुपारच्या सत्रानंतर मग परत भगिनी ज्या आपल्या आहे त्या स्वयंपाक करतील। बाकीच्यांनी स्मरण करा, चिंतन करा। जो विषय झालेला असतो त्यावरती चिंतन करा। आणि संध्याकाळी परत 7 वाजता 7:30 वाजता आरती, उपार, जेवणं। 7:30 ते 8:30 परत वासनिक सत्र होईल। आणि 9ला आपण आराम करू। 9 ते 3 परत आराम। अशा पद्धतीनं तरी सकाळचं अजून व्यायामाचं सत्र सांगितलं नाही तुम्हाला। सकाळी 7 ते 8 व्यायाम पण होणार आहे, परंतु बघा कसं काय, आता बरीचशी मंडळी आलेली आहे, त्यानुसार करू सुरुवात आपण। आता हे जे आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलं आहे। तुम्ही कसं करायचं, किती करायचं हे तुम्ही समजून घ्या, उमजून घ्या। आम्ही सांगू मग तुम्ही कराल याला काय अर्थ नसतो। तुम्ही आलेच कशासाठी? कार्यक्रमात भाग घेण्यासाठी। कार्यक्रम कशासाठी? ज्या कार्यक्रमात ज्या बी गोष्टी आहे त्या करण्यासाठी। त्यामुळे पुन्हा पुन्हा या विषयावरती काही सांगणार नाही।
परत इथं कचरा करू नका, नाही तर बिस्किटं दिले, आता किरणदादांनी वाटले, किरण बिस्किटं खायचे, कागद तिथं टाकून द्यायचा. जिथं जागा आहे, व्यवस्था आहे, तिथं डस्टबिन आहे, तिथं टाका. बाजूला डस्टबिन आहे, पाण्याचा ग्लास आहे तिथं ठेवा, चहाचा ग्लास आहे तिथं टाका. आपली आपली व्यवस्था करा. आणि रात्री झोपल्यानंतर आपले जे कपडे त्याची व्यवस्थित घड्या घालून दिसल्या पाहिजे व्यवस्थित. नाही तर पसारा आता रात्री टाकणारच आहे, काय सकाळी काढायचे आहे की नाही. असं करू नका. साधक आहोत आपण. इथं घर नाही, हा आश्रम आहे आणि तो बी ढोऱ्या डोंगर आहे. त्याच्यामुळे इथली सवय घेऊन जर घरी गेले तरच उपयोग होईल. ते ह्या ज्या सूचना आहे त्याचं व्यवस्थित नियमाने पालन करणं म्हणजे साधनं आहे. आज हे दुसरं सत्र आहे. देवाने खूप तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, परंतु ह्या तत्त्वज्ञानातून आपल्याला मोजकं अचूक तत्त्वज्ञान समजून उमजून परमेश्वरापर्यंत जायचं आहे. जगामध्ये कोणताही धर्म घ्या, संप्रदाय घ्या, धार्मिकता करतात. असा कोणी जीव नाही तर तो धार्मिकता करत नाही. आणि धार्मिकता करण्याचा उद्देश काय आहे? सुख मिळावे. सुखाची व्याख्या काय आहे? नरकात जायला नको. नरक काय आहे? समोर दिसतात, जलद्रूप नरक दिसतात. स्थावर नरकाची तर बऱ्याचशा लोकांना ओळखच नाही आहे. झाडं झुडपांमध्ये जीव असतात, ती बी एक नरक योनी आहे. आणि बाकीचे 13 भेदी नरक देवाने तर भरपूर सांगितले, ते लोकांना माहीतच नाही. पण भीती आहे, धार्मिकता करण्याच्या पाठीमागे भीती आहे की आपल्याला संकट येऊ नको, अडचणी यायला नको, दुःखात जायला नको. आणि बरेच संप्रदाय किंवा बरेच धर्म हे जाणतात का 84 लाख योनी, त्यानंतर मनुष्यजन्म, मनुष्यजन्मात मग कर्म, कर्मानी परत नरक, परत ते संपलं का परत जन्म, परत कर्म, हे जाणतात. हा जन्ममृत्यूचा फेरा चुकावा, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघावं आणि परमेश्वराच्या प्राप्तीला जावं. कोणी मोक्ष म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. हा उद्देश ठेवून धार्मिकता बरेच लोक करतात. आणि ह्या धार्मिकतेतून आपल्याला ते भेटेल का नाही याचा विचार न करता त्या समाजामध्ये जीवन जगत असताना जे आपल्या गुरुजनांकडून परंपरेने किंवा आपल्या बुद्धीच्या मानाने ज्यांनी जे जे समजून घेतलं ते जाणून ते करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपलं वेगळेपण असं आहे की आपल्याला हे जे समजलं हे समाजाकडून नाही समजलं, नातेवाईकांकडून नाही समजलं. आपल्या बुद्धीनं आपण ते स्वतः त्याचं चिंतन केलं, ऐकलं आणि त्यातच आपण आपल्या संकल्पना तयार करून जगायला लागलो असं नाही आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. कारण परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. का निर्माण केली, कशासाठी केली, कधी केली, कोणत्या विचारांनी केली, कोणत्या उद्देशाने केली, या साऱ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहीत आहे. या उत्तराच्या पुढे जर आपण सरकलो तर आपण होतो कुठं, आलो कसं, कोणी आणलं, कशा पद्धतीनं आलं, कोणत्या उद्देशाने आणलं, हेही आपल्याला माहीत आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला हे माहीत आहे, परमेश्वराने बोध दिल्यामुळं जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर अनादिची व नित्य पदार्थ आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन धार्मिकता का करावी, कशासाठी करावी, आपल्याला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे. आणि या रोगातून निघण्यासाठी आपण धार्मिकता केली पाहिजे. ती धार्मिकता परमेश्वरची अनन्य भावे एकनिष्ठ भक्ती केली तरच आपल्याला तो परमेश्वर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढेल, हेही आपल्याला माहिती आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहे आणि त्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी करतो पण. आणि त्याचा उद्देश एकमेव आहे की आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडावं, परमेश्वराच्या प्राप्तीला जावं, आनंदाला जावं आणि परत या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडू नये. हाच उद्देश प्रत्येक जीवाचा आहे. आजही तुम्ही इथं आले, उद्देश काय? देव मिळावा, देव भेटावा. प्रत्येकाचा उद्देश तोच असतो. परंतु तो मिळवायचा कसा, कोणत्या पद्धतीनं आणि देवाने काय नेमकं सांगितलं आहे हे मात्र ज्ञात नसतं. आणि हे अज्ञान जीवाचं मुळातच आहे. अनादि अविद्यायुक्त जीव, त्यामुळं अज्ञान, त्यामुळं मतित्रय, त्यामुळं अनंत दोष,
ह्या जीवामध्ये मुळात असल्या कारणाने मोबाईल कोणाचा आहे म्हणून तुम्हाला सांगितलं मोबाईल जमा करून द्या. स्वतःहून जर मोबाईल जमा नाही केले तर जप्त करण्यात येतील, लक्षात घ्या. ज्याचा मोबाईल आहे त्यांनी बोला, बाकीचं काहीच करायची गरज नाही. कोण काय सांगेल, कोण काय सांगेल. कुठपर्यंत आलो होतो आपण कुठपर्यंत आलो हेच आपल्याला माहीत नाही. आपण आलो नाही, देवाने आणलं आहे आपल्याला. ही देवकृपाच आहे. आपल्याला हे समजणं, हे कळणं हे अत्यंत गरजेचं राहतं. आपण रस्त्याने प्रवास करतो बघा. प्रवास करत असताना बोर्ड लावलेले असतात. मुंबईला चाललो आहे, तिथले मुंबई 200 किलोमीटर, परत प्रवास करतो मुंबई 140 किलोमीटर, याचा अर्थ 60 किलोमीटर चालून आलो. आपल्याला हे कळतं. किती गेलं हे कधी सांगत नाही, किती राहिलं हे सांगत असतं. ते आपल्याला हे कळतच नाही. आपण किती गेलं हेच आपल्याला कळत राहतं, ते समजत नाही. आणि त्याच्यातच आपण गुरफटलं. किती राहिलं आहे आपल्याला, देव मिळवायचा किती राहिला. हा आध्यात्मिक प्रवास आपला करत असताना ह्या आयडियाज आपण वापरल्या तरच आपल्याला समजेल. प्रत्येक जीव परमेश्वर प्राप्तीच्यासाठीच धडपड करतोय आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यातल्या माहीत आहे. पूजनीय माईम भट जे आहे, 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र, उपनिषद सर्व अभ्यास केलेले होते. सर्व त्या मानाने किंवा त्यांच्या तुलनेत आपण काय केलं आपल्याला तर काहीच माहीत. आपण काहीच अभ्यास केलेला नाही. तरीही जो बोध त्या परमेश्वराने त्यांना दिला तोच बोध आपल्यालाही दिला आहे. अर्जुन देव सगळे सामग्रीवंत, सर्व सामग्री, फक्त एक वाचून म्हणजे परमेश्वर ब्रह्मविद्या वाचून त्यांच्याकडं सर्व सामग्री होती. आणि तरीही परमेश्वराला ते जाणत नव्हते. मुक्ती कशाने मिळाली माहीत नव्हतं. त्या मानाने आपल्याला खूप काही अभ्यास न करता, खूप काही वाचन न करता, चिंतन न करता परमेश्वराने आपल्याला बोध दिल्यानंतर आपल्याला या जुजबी जे ज्ञान आहे ते आपल्याला कळालं आहे. आपलं भाग्य आहे. परंतु त्यांच्यामध्ये जे कन्फ्युजन होतं ते आपल्यामध्ये आहे का नेमकं. पूजनीय माईम भटांचं आपण चरित्र जर अभ्यासलं, समजून घेतलं, जाणून घेतलं तर त्रिगुणात्मक देवतेचं ज्ञान असल्यामुळे त्यांना अहंकार झाला होता. आणि त्या अहंकारापोटी ते पंडितांना हरवायचे, चर्चा करायचे, दिवसा मशाल घेऊन फिरायचे, पायात कवताची वाकी घालून फिरायचे. परंतु त्यांचं भाग्य चांगलं, पूर्वकर्म काहीतरी त्यांनी जोड केलेली असल्यामुळं त्यांच्या सासरे, मामा किंवा छोटेसे गुरु थोडेसे ते गणपत त्यांच्या माध्यमातून परमेश्वराची त्यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर देवाने त्यांना विचारलं की 18 पुराण, वेद, शास्त्र सर्व जाणता तुम्ही, तर संस्कृती छेद होईल असं काही जाणता का. म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा चुकेल असं काही जाणता. यातून देवाने हेच आपल्याला सूचित केलं, तुम्ही खूप काही जाणता परंतु तुमचा जन्ममृत्यूचा फेरा चुकेल असं काही जाणता का. खूप काही जाणल्यानं अर्थ नाही आहे. तेवढं जाणलं तरी खूप काही जाणलं आहे. आणि सर्व जाणलं आणि तेच नाही जाणलं तर त्या जाणण्यानं काही अर्थ नाही आहे. माईम भटांका 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र जाणलेलं होतं, पण हे जाणत नव्हते की जन्ममृत्यूचा फेरा कशाने चुकेल. आता हे 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र, उपनिषद जाणून काय उपयोग आहे का. काहीच उपयोग नाही. आपण सुद्धा खूप अभ्यास केला, खूप चिंतन केलं, खूप वाचन केलं, खूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु नेमकं अचूक परमेश्वर कशाने मिळेल हे जर आपल्याला माहीत नसेल तर त्या खूप करण्याला काही अर्थ आहे का. म्हणून धर्मामध्ये अचूकतेला खूप महत्त्व आहे. आणि ती अचूकता आपल्या दृष्टीत, आपल्या विचारात, आपल्या बुद्धीत असली पाहिजे. ती आपली बुद्धीत संशोधक वृत्ती असली पाहिजे का नेमकं काय. माईम भटांना देवाने विचारलं. त्यांना तो प्रश्न अत्यंत सोपा वाटला, कारण त्या प्रश्नात त्यांनी कधी विचारच केला नव्हता. त्यांना वाटायचं यात काय विशेष आहे.
एवढं वाचलं, एवढा अभ्यास केला, एवढं जाणून घेतलं आहे, आणि मग एवढं जाणल्यानंतर, एवढा अभ्यास केल्यानंतर हे काय गोष्ट आहे? जन्मवृत्तीचा फेऱ्याची काय गोष्ट आहे? त्यांनी प्रतिदेवाला सांगितलं की जर तुम्हाला एवढा छोटा प्रश्नाचं माहीत नसेल तर तुम्ही हे रूप कशासाठी घेतलं आहे? कारण ते काही बोध नसल्यामुळे देवाला ते देव म्हणून थोडी मानत होते, समजत होते, जाणत होते. कारण परमेश्वराकडून परमेश्वर जाणवला जातो. परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वर पाविजे. परमेश्वराकडून परमेश्वर जाणवला जातो. किती अभ्यास केला तरी परमेश्वर त्याला कळेल याची अजिबात गॅरंटी नसते. आणि आपण काहीच अभ्यास नाही केला तरी परमेश्वर कळाला आहे याचं विचार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. तर तुम्ही काही अभ्यास नाही केलेला आहे, खूप काही नाही केलेला आहे. मला बी जेव्हा बोध झाला किंवा परमेश्वर कळाला तेव्हा माझा बी काही अभ्यास नव्हता. म्हणजे अभ्यास न करता आपल्याला देवानी देव दिला, देवानी देव जाणवला, देवानी देव सांगितला, हे काय कमी भाग्य आहे काय? त्यांनी तर खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर देव भेटला, म्हणजे त्यांच्यापेक्षा तुमचं भाग्य मोठं. परंतु त्याची किंमत आपल्याला न समजल्यामुळं आपल्याला पुढं जाता येत नाही. म्हणून देवाला त्यांनी प्रतिप्रश्न केला. त्यांचे काही संस्कार असतात, आपले संस्कार आपल्याला आड येत असतात. चांगल्या गोष्टी करायला संस्कार, वाईट गोष्टी करायला संस्कार. दत्तभाऊ गाठी खिशात घालून टाका आणि ऐकायचंच काम करा. जेव्हा स्मरण करायचं तेव्हा स्मरण करायचं आणि जेव्हा ऐकायचं तेव्हा ऐकायचं. जीव एखादीच असतो. तुमच्यामध्ये एवढी ताकद नाही, एवढं सामर्थ्य नाही का तुम्ही दोन्ही काम कराल. ज्या गोष्टी करायच्या ना, जिथं करायच्या, जिथं गेले तिथं तेच करा. आपली सारी बळबळ झाली. आपण संसारात आलो, अध्यात्माचा विचार करतो. अध्यात्मात गेलो, प्रपंचाचा विचार करतो. खायला लागलो, रात्री झोपेचा विचार करतो. झोपल्यानंतर सकाळच्या आंघोळीचा विचार करतो. जे करायचं जिथं केलं तेच करा, तर आस्वाद होईल. इथं आले ना, इथं बसले ना, हेच ऐका, बाकी सारं विसरून जा, तर कळेल काहीतरी. एकाग्रता अत्यंत महत्त्वाची. ती एकाग्रता तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाणार आहे. अर्जुन देवामध्ये एकाग्रता होती. आपला हाच प्रॉब्लेम येतो. छोटी गोष्ट असते, लक्षात येत नाही, आपण का विचार करत नाही. पूजनीय माईम भटांचं असंच झालं. छोटी गोष्ट वाटली त्यांना, परंतु सारं त्याच्यासाठीच करायचं असतं. जो बी धार्मिकता करतोय, जो बी चिंतन करतोय, मनन करतोय, अभ्यास करतोय, जे बी जो करतोय ते त्याच्यासाठीच करतोय याचा विचार त्यांनी केला नव्हता. म्हणून त्यांना तो प्रश्न अत्यंत सोपा वाटला. पूर्वकर्माच्या संस्कारामुळे त्यांनी देवाला प्रत्युत्तर पण दिलं, परंतु बाईसांनामध्ये घेऊन त्यांचा जो दोष होता, जो संस्कार होता, तो देवानी काढला. कारण देवाला दया माया कृपा करुणेने भरलेला देव. फक्त आणि फक्त या जीवाचं चिंतन करायचं, या जीवाचं जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून बाहेर काढायचं, याला मुक्तीला न्यायचं, आनंद न्यायचं, हेच देवाचं मिशन आहे. बाकी दुसरं काही मिशनच नाही. अलौकिक परमेश्वर अवतार आपल्याला भेटला आहे, समजला आहे, कळाला आहे का जो परमेश्वर उभयदृश्य अवतार आहे, जीव उद्धरण्याचं व्यसन आहे, यतिमुनीचा वेश आहे. कोणत्याही प्रकारचं मोठेपण नाही, बडेपण नाही, हेच पाहिजे तेच पाहिजे, काही अपेक्षा नाही. सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूससुद्धा देवाला जाऊन भेटेल. मातंग आले का, जे मातंगांना गावाच्या गल्लीत जाण्याची परवानगी नाही. सारे ब्राह्मणांच्या वेड्यात देव बसलेले, सर्वसामान्य मातंग कुठं जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. त्यावेळची परिस्थिती भयंकर. त्या मातंगांनी हट्ट धरला तरी देव स्वतः बाहेर जाऊन त्यांना दर्शन देतात. सर्वसामान्यातलं सामान्य, एकदम ज्याला समाजामध्ये कोणत्याही प्रकारची किंमत नाही, त्यालाही दर्शन देणारा, त्यालाही मुक्तीला नेणारा अवतार आपल्याला भेटला. पूजनीय माईम भटांची चर्चा, ह्या चर्चेनंतर देवानी बाईसांना मध्यस्थी करून सुरीचा दृष्टांत देवाने सांगितला. ऐकवायचा होता माईम भटांना, परंतु माईम बाईसांच्या माध्यमातून देव सांगताय. एक कलईवाला असतो म्हणे, गावात आला. आता कलईवाला त्यांनी त्याची दुकान थाटलं. कोणी येळे करायला आले, कोणी खेळे करायला आले, कोण काय. एक असा शेतकरी असतो तुमच्यासारखा, तो बी आला सुरी घेऊन, त्याच्या कुठंतरी पडलेली, अत्यंत गंजलेली, खराब झालेली. तो आल्यानंतर त्यांनी पाहिलं, त्या कलईवाल्यांनी लक्षात आलं, बेरकी नजर त्यांनी शोधली
कार ही सुंदर सुरी आहे, ही जर व्यवस्थित जर केली, हिच्यावर प्रक्रिया केली तर ही राजाला भेट देण्यायोग्य आहे, ही सर्वसाधारण नाही आहे. आणि मग तो त्याला काय म्हणतो की ही करून काय उपयोग आहे, 2-4 दाम घेऊन टाक, ती मला देऊन टाक, कारण ती तुटल फुटल काय उपयोगाची नाही, तिचे मी खिळे करील, काहीतरी येळे करील, काहीतरी विकील. तो म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही. आपण प्रपंचातून अध्यात्म करतोय, पारमार्थ करतोय, कशासाठी करतोय, काहीतरी भेटावं. आणि हे देणारे भरपूर आहे. जे त्याला कळालं याला कळू नाही का, ती सुरी त्याची होती, त्याच्याकडे होती, त्याला कधीच कळालं नाही की ही काय आहे, किंमतच समजली नाही. त्यांनी घेतली, तो दिवसभर काम करत होता, पण त्याच्याकडेच लक्ष होतं, त्या सुरीकडेच लक्ष होतं. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्याच्यावर तो प्रक्रिया करत होता, त्याच्यातला गंज काढत होता, त्याच्यावर चके आणणं, त्याला तेल लावणं, जाळात टाकणं, काढणे. ते अत्यंत सुंदर बनवल्यानंतर तो राजाला भेट देतो आणि त्या राजाला ती इतकी आवडते की तो राजा जेवताना बरोबर, झोपताना बरोबर तिला ठेवतो, सतत बरोबर ठेवतो. हे सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्याला योग्य करावं लागेल. आपल्यावर गंज आलेला आहे अनंत जन्माचा, अनंत सृष्टीचा. एवढं सोपं नाही, ते लगेच निघणारं नाही, ती प्रक्रिया करावं लागेल. माईम भट ऐकताय, माईम भटांकडे देवाची नजर नाही आहे, माईम भटांना सांगायचं आहे, फक्त ऐकवायचं. आपण म्हणतो ना, ते काहीतरी म्हण आहे बघा, बायांमध्ये असतं, काय सुनी लागे, काय लेकी बोले सुने लागे, बोलवायचं ऐकवायचं राहतं सुनेला, पण ती लेकीला सांगते. तसं देवाला ऐकवायचं कोणाचं आहे, कोणाला आहे, माईम भटाला आहे. बाईसांना ही गोष्ट देव सांगताय, ही दृष्टांत सांगताय. आणि त्यानंतर ही जी गोष्ट आहे ही ही दृष्टांत आहे, तो ऐकल्यानंतर देव परत पूजनीय माईम भटांकडे वळतात, कारण तोपर्यंत त्यांची तीव्रता कमी झालेली असते. ते ऐकल्यानंतर लक्षात येतं आणि बाईसांना देव स्वतःहून सांगतात की जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. म्हटले तुम्ही का चिडताय, कोणालाही स्वतःहून काही समजत नाही, कळतच नाही, कोणालाच नाही. आणि मग देवाने परत प्रतिप्रश्न केल्यानंतर मग त्यांनी कर्माचा सिद्धांत सांगितला आणि तो कर्माचा सिद्धांत देवानी खोडला. कारण ते कर्म ते कोणते समजते, यजन याजन दान तप, हे जे ब्राह्मण कर्म करतात, षटकर्म, त्यातूनच मला मुक्ती मिळेल. आपणही कर्म करतोय, सकाळी उठतोय, देवपूजा करतोय, स्नान करतोय, विडे वाहतोय, सकाळ संध्याकाळ देवपूजा करून क्रिया करतोय, हे सारं करतोय, यातूनच मला देव होईल, ही बी मानसिकता आपलीच आहे, काही फरक नाही आहे. फक्त ते करताय, आपण हे करतोय. देवाने त्यांचं नाही खोडले, आपल्याला तेच सांगितलं अप्रत्यक्षरित्या, परंतु आपण खोलात विचार करत नाही, कारण आपला रस्ताच वेगळ्या पद्धतीचा आहे, वेगळ्या रस्त्यावरती आपण चाललोय, आपल्यालाही भ्रमच झालेला आहे. काय नेमकं कशाने देव मिळेल हे आपल्याला कळत नाही, समजत नाही. आणि म्हणून देवाने सांगितलं कर्म तर किती प्रकारचे, म्हणे 2, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म. नित्यकर्म नित्यकर्माला जातं, निमित्तिक कर्म फळाला जातं. कर्मच उरत नाही, कधी ज्ञानोदय होईल, कधी वैराग्य प्राप्त होईल. कारण माईम भटांना प्रश्न गेल्यानंतर माईम भटांनी हे उत्तर दिलं होतं की कर्म कीच, कर्माने अंतःकरण शुद्ध होईल, अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर ज्ञानोदय होईल, ज्ञानोदय झाल्यानंतर वैराग्य प्राप्त होईल आणि मग परमेश्वर प्राप्त होईल. सोपं आहे म्हणे. तर पुढचा सिद्धांत अंतःकरण शुद्ध होणं, नंतर ज्ञानोदय होणं, नंतर वैराग्य प्राप्त होणं, नंतर प्राप्तीला जाणं. सुरुवात चुकली, बाकी सारी सिस्टम चुकली. कर्माने ते होत नसतं. अंतःकरण शुद्ध कशाने होईल, त्यागाने होईल, आचरणाने होईल, ज्ञानाने होईल, आपल्यामध्ये केलेल्या बदलामुळं होईल. अंतःकरण शुद्ध झालं तरच ज्ञान होईल, तरच वैराग्य प्राप्त होईल, तरच आपली जी प्रवृत्ती बदलेल, त्यागाची इच्छा होईल, विरक्तता निर्माण होईल. सुरुवात चुकली का सारं चुकतं. देवाने ते खोडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि देवाने अत्यंत सुंदर एक सिद्धांत आपल्याला सांगितला, साऱ्या जगाला सांगितला, ज्याला कळाला त्याला कळेल. एके परमेश्वरे विन. कारण माईम भटांच्या आता लक्षात आलं आहे की आपण जो सिद्धांत आजपर्यंत
समजत होतो आणि त्या निमित्ताने त्या अनुषंगाने धार्मिकता करत होतो. 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्करशास्त्र, उपनिषद हे सारे अभ्यासलं आहे. आणि त्या अभ्यासातून त्यांनी शीर्षक काय काढला होता, अनुमान काय काढला होता, कर्म कीजे, ज्ञानोदय, अंतकरण शुद्ध, वैराग्य आणि परमेश्वर प्राप्ती. तोच देवाने खोडून टाकला डायरेक्ट. किती मोठ्या भ्रमात ते होते. जगही अशाच भ्रमात आहे. आणि आपणही कोणत्या कोणत्या भ्रमात आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. मग ते आता म्हणतात मग कशाने होईल सांगा, म्हणजे एके परमेश्वर आहे. आता एके परमेश्वर आहे विना म्हणजे परमेश्वर काय अनेक, देव काय म्हणतात, परमेश्वर तो एक. तो जो एक परमेश्वर आहे त्याच्याशिवाय या जीवाची मुक्ती होऊ शकत नाही. एकीकडे परमेश्वर सांगतात परमेश्वर काय अनेक, परमेश्वर तो एक. आणि एकीकडे सांगतात की अनंत अवतार परमेश्वराचे झाले, अनंत अवतार आहे, अनंत अवतार होतील. मग तो एक परमेश्वर म्हणजे कोणता? ते पूजनीय माईम भटांच्या लक्षात नाही आलं. आणि ते जर लक्षात आलं असतं तर ते स्वामी श्री चक्रधरांकडेच अनुसरले असते, ते गणपती बाबांकडे अनुसरले नसते. आणि देवानी त्यांना विचारल्यानंतर, टोकल्यानंतर त्यांच्या ते नंतर लक्षात आलं, वेळ निघून गेली होती, तर तुम्ही तिकडं का गेले. कारण गोविंदप्रभू बाबांचा जो परमेश्वर अवतार आहे तो अवतार स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेला आहे. हाय अवतार आणि तो अवतार आहे. त्या अवताराकडे गेले आणि अनुसरले तर काय फरक पडतो. परंतु देवानी सांगितलं का तुम्ही इथं अनुसरायला पाहिजे होतं. एके परमेश्वर आहे. परमेश्वर आहे, अनंत अवतार आहे, अनंत अवतार होतील. परंतु त्या अनंत अवतारातला तो एक परमेश्वर तुम्हाला शोधावा लागेल. तो कोण आहे का जेणेकरून आपल्याला परमेश्वर प्राप्तीला घेऊन जाण्यासाठी तो आपल्याला स्वतः घेऊन जाईल. एके परमेश्वर, परमेश्वर तर एकच असतो, परंतु अनेक अनंत अवतारातूनही एक परमेश्वर, तो उभयदृश्य अवतार. जीव उद्धरण व्यसन, यतिमुनीचा वेश, स्वामी श्री चक्रधर, ज्यांना फक्त आणि फक्त जीवाचं उद्धरण करायचं, अशा परमेश्वर अवताराशिवाय जीवाचा उद्धार होत नाही. परमेश्वराने अवताराचे प्रकार सांगितलेले आहे. आवर्दृश्य अवतार, परदृश्य अवतार, उभयदृश्य अवतार. कसे होतात? पतीत उठवण्यातून होतात, दवडण्यातून होतात, गर्भातून होतात. ही आपल्याला जनरल नॉलेज म्हणून आपल्याला माहिती दिलेली आहे. पण हे देत असताना आवर्दृश्य अवतार काय देतो, परदृश्य अवतार काय देतो, उभयदृश्य अवतार काय देतो हे पण सांगितलेलं आहे. अनेक दृष्टांतातून आपल्याला हे समजावलं पण आहे. परंतु तरी आपल्या जीवनामध्ये कन्फ्युजन घेऊन आपण जगत असतो. आपली भक्ती कोणाची अजूनही आपल्याला कळत नाही. श्रीकृष्ण महाराजांची भक्ती आहे, श्री दत्तात्रय महाराजांची भक्ती आहे, श्री चक्रपाणी प्रभू महाराजांची भक्ती आहे, श्री गोविंद प्रभू महाराजांची भक्ती आहे का स्वामी श्री चक्रधरांची भक्ती आहे? कोणत्या परमेश्वराच्या अवताराची आपली भक्ती आहे हे आपल्याला समजत नाही. आपण म्हणतो पंचकृष्णाची अवताराची भक्ती आपण करतो. अनेक लोकांचे प्रश्न असतात. एकनिष्ठ भक्ती अनन्य भावी शरण गेल्यानंतर होते, मग पंच अवतार कसे काय? श्रीकृष्ण महाराज परमेश्वर आहे. सारे 5 अवतार परमेश्वर आपल्याला देवाने सांगितले. आणि देवाने सांगत असताना स्वतःपर्यंत आणलं. स्वतःपर्यंत आणल्यानंतर येत अनुसारा म्हटले, येत शरण आल्या काही मरण असे म्हटले. कोण म्हणतं हे स्वामी श्री चक्रधर म्हणत आहे. अनेक सद्भक्तांच्या निमित्तातून आपल्याला तत्त्वज्ञान परमेश्वर सांगताय. कोणता परमेश्वर अवतार? स्वामी श्री चक्रधर. एके परमेश्वरावर खूप चिंतन करण्यासारखं आहे, परंतु त्याचा विचार आपण कधी केलाच नाही. आपण म्हणतो संकट आले, अडचणी आले, दत्तप्रभूंचं स्मरण करा. सांसारिक गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहे, चक्रपाणी प्रभू महाराजांचं स्मरण करा. आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे, स्वामी श्री कृष्ण महाराजांची भक्ती करा. आणि गोविंदप्रभू महाराजांची भक्ती करायला कोणी आजपर्यंत मला म्हटलंच नाही. परात देणार आहे ना, मग ते पाय तिथपर्यंत मलापर्यंत आजपर्यंत काही कोणी म्हटलं नाही. 3 अवतारावरती लय जोर राहतो. पूजनीय माईम भट 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सारे कुळून पिले. स्वतः आता परमेश्वराच्या समोर चर्चा करायला बसले. त्या लेवलचे ते आहे म्हणून देव बी त्यांना चर्चा करताना कोणी आयऱ्या गऱ्याला येऊन बसवतील, सांगायला सुरुवात करतील काय?
आणि कोणी आयऱ्या गैऱ्या येऊन परमेश्वराला प्रश्न करील काय? ते लेवलचे त्यांचा गौरवोद्गार स्वामी श्री चक्रधरांनी काढला. त्यांच्याकडे काय आहे भांडवल हे देवाला माहीत आहे. आणि त्या देवाला स्वामींनी श्रीकृष्ण महाराज अवतार सांगितला त्या पूजनीय माईम भट्टांना. श्रीकृष्ण महाराज अवतार सांगितल्यानंतर गप्प बसायला पाहिजे होतं. पूजनीय माईम भट्टांनी सांगितलं एके परमेश्वर विन आणि परमेश्वर श्रीकृष्ण महाराज, शिक्कामोर्तब, जगमान्य अवतार, बात खतम. उठून जायला पाहिजे होतं, भक्तीला सुरुवात करायला पाहिजे श्रीकृष्ण महाराजांच्या. पण त्यांनी प्रश्न केला, निर्माण केला. प्रश्न आपल्याला पडती नाही, त्यांना पडले. ते म्हणले तुम्ही सांगताय श्रीकृष्ण महाराजांची भक्ती आणि भक्ती करायची, परंतु ती युग नाही राहिलं, तो अवतारनीच धामाला गेला. कारण करणार कसं? एके परमेश्वराविनं तुम्ही म्हणताय, तो परमेश्वर असायला पाहिजे ना. आणि हे करत असताना परमेश्वर काय आहे हे पूजनीय माईम भट्टांना माहिती आहे, कारण अभ्यास आहे त्यांचा. तर परमेश्वर तर समोर पाहिजे असता. तो परमेश्वर निरवनिराकार आहे. परमेश्वर निरवनिराकार आहे, पण देव म्हणतात सावे साकार होतो, कृपेला अधीन होतो. नुसता साकार होऊन उपयोग नाही आहे. तुम्हाला कळायला पाहिजे, समजला पाहिजे, जाणवला पाहिजे, हृदयात आला पाहिजे, बोधातून अवतारला पाहिजे. साऱ्या समाजासाठी श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतलेला आहे द्वापार युगामध्ये. साऱ्या समाजासाठी स्वामी श्री चक्रधरांनी अवतार घेतलेला आहे. श्री चक्रधर आहे, होते, साऱ्यांना माहिती आहे. परंतु परमेश्वर म्हणून किती लोक मानतात, स्वीकारतात? ज्यांना बोध झाला तेच. ज्यांना बोध झाला त्यांच्यासाठी परमेश्वर अवतरले. ज्यांना बोध नाही ते म्हणतील का स्वामी श्री चक्रधर परमेश्वर आहे? अवतरले. हा अवतार हा बोधाशी निगडीत विषय आहे. निराकार परमेश्वर सावे साकार झाला आहे, परंतु प्रत्येकाला तर अवतरत नाही. सावे साकार होतो, परंतु अवतरणं हे परमेश्वरावरती अवलंबून आहे, परमेश्वराच्या बोधावरती अवलंबून आहे, परमेश्वराच्या देण्यावरती अवलंबून आहे. त्यांनी दिलं तर कळतं, त्यांनी समजावलं तर समजतं, त्यांनी जाणवलं तर जाणवतं. आणि आपल्याला ते कळालं आहे, आपल्याला ते जाणवलं आहे, परमेश्वराकडून ते आलेलं आहे. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून, देणारा तो, घेणारा आपण. निराकार परमेश्वर सावे साकार झालेला आहे, अवतारला आहे. आणि ह्या अवतारलेला परमेश्वर काय करतो? सन्निधान देतो. आपल्यासाठी जर परमेश्वर अवतारला आहे, बोध म्हणून आपल्याला कळालं आहे परमेश्वर अवतारला आहे, तर आपल्याला सन्निधान दिलं आहे परमेश्वरांनी, संबंध दिला आहे. आणि ते सन्निधान ते दास्यमोचक, सन्निधानातलं दास्यमोचक. आपण तर म्हणतो असन्निधान असन्निधान. जर सन्निधानातलं दास्यमोचक असतं तर मग आता आपण काही करायची गरजच नाही. आणि परमेश्वराचा जो धर्म एवढा कंजेस्टेड, एवढा छोटा असूही शकत नाही. म्हणून पूर्वी प्रकरण ज्याला कळालं ना, तो पाया आहे आपल्या धर्माचा. त्याला सारं धर्म कळाला, सारं तत्त्वज्ञान कळालं. परंतु पूर्वी प्रकरण एवढं सोपं पण नाही आहे. आणि पूर्वी प्रकरणचा आपण विचार करू, चिंतन करू, अभ्यास करू, तेव्हा आपल्या लक्षात येईल का त्याला सूत्रांचे नंबरिंग दिलेले नाही आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. याचा अर्थ ते जेवढं फुलावलं, जेवढं वाढवलं, तेवढं वाढत राहतं. सर हा बंद करा. जेवढं फुलवलं तेवढं ते चालत राहतं. ते सर्वच असे हे व्हायला लागले का? बस 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 असं. अहो मी म्हटलं बस तर बस, सारे बटन कशाला चालू बंद करून पाहताय? हा फक्त बंद करायचा. मी सारेच चेक करायला लागले. ठीक आहे ठीक आहे, जा जा. तर परमेश्वर आपल्याला जाणवतात, समजावतात, लक्षात आणून देतात. परंतु आपण ते किती लक्षात येते, आपल्या समजून घेतो, यावरती अवलंबून आहे. दास्य करण्यासाठी परमेश्वर असायला पाहिजे. आणि परमेश्वर म्हणतात ज्याला आम्ही बोध दिला म्हणजे अवतारलो त्याच्यासाठी, त्याला आम्ही सन्निधान दिलेलं म्हणजे आम्ही संबंध दिला आहे. सन्निधान दिलं आहे म्हणजे तुम्ही
दास्य करायला मोकळे झाले. म्हणजे त्याच वेळेचा विषय आहे काय तो? आत्ताचा तो विषय आहे की नाही? त्या मानसिकतेतून आपण बाहेर पडावं लागेल. आता दास्य कोणतं? दास्य आपल्याला काय वाटतं? लोक आले त्यांना खाऊ घाला, आश्रम बांधा, लोकांच्या येण्या जाण्याच्या सोयी करा. दास्य हा एक भाग आहे, हा एक सेन्स आहे. पाहुणे जर आले तर आपण त्यांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था करतो की नाही? तो संस्कार आहे. दास्य देवाला काय अपेक्षित आहे? दास्यामध्ये काय अपेक्षित आहे देवाला? याचं आपल्याकडून चिंतनच होत नाही. दास्य करायचं आहे, परमेश्वराचं सन्निधान भेटलेलं आहे. सन्निधान कशामुळं आहे? शास्त्राचं, अभ्यासाचं. ते दास्य करायचं आहे. देवाने सांगितलेल्या केलेल्या अपेक्षा ज्या आहे आचरणाच्या माध्यमातून, त्यागाच्या माध्यमातून, ते करणं म्हणजे दास्य आहे. ते करायचं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि बाकीच्या निमित्तविधीच्या पाठीमागं लागून, नित्यविधीला सोडून आपल्यामधली जी प्रक्रिया आहे शुद्ध अंतःकरणाच्या अनुषंगाची, त्याकडं आपलं दुर्लक्ष होतं आहे. ज्यावेळेस आपण दास्य करायला लागतो शास्त्राचं, परमेश्वराने अपेक्षित त्या आचरणाचं, त्यागाचं, आपापच त्या प्रक्रियातून आपण जात राहतो. या अनुषंगिक आपाप गोष्टी होतच राहतात. फोकस कशाचा करायचा याच्यावरती अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे सांगत असताना देवाने बरेच दृष्टांत पण तिथं सांगितले. हत्तीच्या दृष्टांतातून जीव आणि देवता, देवता आणि परमेश्वर यातला फरक परमेश्वराने सांगितलेला आहे. हे सांगितल्यानंतर हे कधी, कुठं, केव्हा होऊ शकतं आणि कशाने नाही होऊ शकत, हे पूर्वी प्रकरणात देवाने सांगितलं. सृष्टीमध्ये कौने करणे मुंची जेना. सर्वात पहिले देवाने एके परमेश्वरापासून सुरुवात करून सर्व सांगितल्यानंतर मग सृष्टीकडे आणलं आहे. हे सारं तू कळून घे, समजून घे, ठीक आहे. परंतु हे कधी, केव्हा, कुठं, ह्या सृष्टीमध्ये, ह्याच ठिकाणी, हे तुला समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. आता सृष्टीमध्ये म्हणजे काय? शब्दाशा आपण काय घेतो? सृष्टी या शब्दाचा अर्थ काय? जग, वर्ल्ड. आणि ही सृष्टी छोटी आहे का? 500 कोटी योजन सृष्टीची स्वरूप मर्यादा आहे. विश्वाची स्वरूप मर्यादा 500 कोटी योजन म्हणजे हे ब्रह्मांड, एक ब्रह्मांड 500 कोटी योजनाचं आहे. आता या 500 कोटी योजनामध्ये अनंत जीव आहे, अनंत धर्म आहे, अनंत देवता आहे. एका ब्रह्मांडात 81 कोटी 1,10,10 देवता आहे. त्याचाच विचार केला तर प्रत्येक देवतेचा धर्म. सृष्टी या शब्दाचे अर्थ अनेक आहे. सृष्टी, सृष्टी, जग, आपलं जग, आपलं घर, आपलं जग, आपलं कुटुंब, आपलं जग. आपण म्हणतो ना, माझं जग एवढंच आहे, माझं विश्व एवढंच आहे, माझं घर हेच माझं विश्व, माझं काम हेच माझं जग. आपण कधीतरी म्हणतो की नाही? सृष्टी एवढ्या 500 कोटी योजनाच्या ब्रह्मांडाचा आपण विचार करू का सृष्टी म्हणून? आपण खूप छोटे आहोत. आपण एका खेड्यागावात, एका शहरात किंवा एका जिल्ह्याच्या, तालुक्याच्या एखाद्या ठिकाणी राहतोय. आपण आपलं कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आणि त्या कुटुंबावरती जे बी सुखाच्या अनुषंगाने आपल्याला कर्तव्य म्हणून देता येईल त्या अनुषंगाने आपण सारं करतोय. आता आपल्यासाठी सृष्टी कोणती झाली, जग कोणतं झालं? 500 कोटी योजनाचं. आपल्याला भारत देश, त्याच्यात किती राज्य आहे हे माहीत नाही, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके हे माहीत नाही, तालुक्यामध्ये किती गावं हे माहीत नाही, त्या गावांची लोकसंख्या किती हे माहीत नाही. आणि आपण ब्रह्मांडाचा विचार करायचा काय? जगाचा विचार करायचा का? आपलं जग काय? आपलं जग, आपलं कुटुंब. सुरुवात आपलं जीवनापासून होते, नंतर कुटुंबापर्यंत येतं, नंतर नातेवाईकांपर्यंत, समाजापर्यंत, नंतर गावापर्यंत, नंतर तालुका, नंतर जिल्हा, नंतर बाकी पुढं सारं. पण आपण पुढं सरकतच नाही. आपलं जग अत्यंत सीमित आहे. परमेश्वर म्हणतात सृष्टीमध्ये, मध्ये म्हणजे मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये, मध्ये म्हणजे मध्य पण होतो आणि त्याच्यामध्ये पण होतं. देवाच्या आचाराच्या पहिल्या सूत्रात तुम्हाला जावं लागेल. स्वदेश संबंधीचे आज्य, स्वग्राम संबंधीचे आज्य, संबंधियांचा संबंध तो विशेषतः त्याचे. कारण आपलं जग तेच आहे. आपला स्वदेश, आपला देश
जग आहे, स्वग्राम आपला जग आहे, आपले संबंधी हेच आपलं जग आहे. नंतर आपल्याला कोण नको, आपले 4 नातेवाईक असले आपलं जग तेच आहे, आपल्याला कोणाची गरजच नाही म्हणतो. आपल्या कुटुंबाची आपण कुटुंब आमच्याबरोबर आहे, आम्हाला आता कोणाची गरजच नाही, आपलं जग तेच आहे. आणि देवाने त्या जगाचा त्याग करायला सृष्टीमध्ये याच्यामध्ये नाही तुला काही भेटणार, याच्यामध्ये राहून तुला काही भेटणार नाही. कोणाला मिळवायचं आहे, तुला काय मिळवायचं, काय परमेश्वराला मिळवायचं आहे. कारण चर्चा कशाची चालू आहे, परमेश्वर प्राप्तीची. समोर कोण आहे, माईम भट आहे. आणि ते माईम भट अत्यंत बुद्धिवादी आहे. त्यांची जी बुद्धीची ताकद आहे ती 500 कोटी योजनाची आहे. आणि आपली ताकद आपल्या घरापुरती सीमित आहे. आपल्याला कोणता अर्थ लागतो याचा विचार करायचा आहे. आपण सृष्टीमध्ये म्हणतो. आता सृष्टी काय छोटी आहे. जेव्हा इथं आपल्याला सुरुवात होईल का इथंच नाही भेटत, तेव्हा तिथं तर भेटण्याचा विषयच येत. इथं मध्ये जर 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सारा अभ्यासले आणि देवाकडून बोध झाला, देवाकडून शास्त्र होतंय, आणि हे शास्त्र झाल्यानंतर माईम भट्टाला घर सोडायची काय गरज पडावी, भिक्षा मागायची काय गरज पडावी, गंधर्व बाबांकडे जाऊन थांबायची काय गरज पडावी. तर ते समजून घेतलं आहे सृष्टीमध्ये आपली सृष्टी कशाची आहे, आपलं जग कोणतं आहे, याच्यामध्ये राहून मला देव नाही भेटू शकत, मला देव मिळवायचा. आता चर्चा देव मिळवायची चालू आहे, सुरुवात त्याच्यापासूनच केलेली आहे. संस्कृतीत छेद होईल असं काही आहे काय, त्यांचा सिद्धांत देवाने खोडलेला आहे. आणि उपाय पण सांगताय आता एके परमेश्वराशिवाय. पण तो परमेश्वर कसा आहे काय सर्व झाल्यानंतर आता हा मिळवायचा असेल तर कुठं मिळणार नाही हे सांगताय देव. कुठं नाही मिळणार, सृष्टीमध्ये, या जगामध्ये मिळणार नाही, या जगात नाही. आता सृष्टीचा अर्थ आपण आपल्यापासून सुरुवात केल्यानंतर जेवढा वाढवाल तेवढा आपण वाढू शकतो. म्हणजे सृजन, म्हणजे सृष्टी निर्मितीच्या नंतर संसरण झालेलं आहे. संसरणामध्ये आपण आता नरदेही आलेलो आहे. आणि या नरदेहात आल्यानंतर आपण जे बी करणार त्याच्यातून आपल्याला देव नाही मिळणार आहे. आलो आहे ना आपण इथं. पण या सृष्टीच्या मध्ये म्हणजे कोणती सृष्टी आपण हे समजून घेऊन मध्ये म्हणजे आपण जिथं आहोत तिथं, ज्या ठिकाणी आहोत तिथं बौद्धिके, मानसिके, शारीरिके, वैचारिके चित्तानी आपण कुठंतरी व्याधल्या गेलेलो आहे, काहीतरी करतोय. बरं आता या सृष्टीमध्ये म्हणजे आपलं धर्म हाच आपली सृष्टी. असे बी काही लोक, हा माझा धर्म हीच सारी सृष्टी, सारं आयुष्य धर्मासाठी लावायचं, सेवेत जायचं या सृष्टीमध्ये. म्हणजे या धर्मामध्ये कशाने कवने करणे मुंची जेना, कवने करणे मुंची जेना, 3च शब्द आहे पण त्याच्या सारं सामावलं आहे. कशानेही, कोणत्याही. आपण परंपरेचा अर्थ काय घेतला, कोणत्या देवतेची, आंतर्याग असेल, बहिर्याग असेल, कोणते कर्मकांड असेल, विधी असेल, कवने करणे मुंची जेना, कशानेच मुंचणार नाही. परंतु इथं आता आपल्या जगामध्ये राहून मी काही केलं, कशी धार्मिकता केली, किती खर्च केला, किती क्रिया केल्या, किती स्थानं केल्या, आणखीन काय काय केलं, कवने करणे मुंची जेना. जोपर्यंत तो एक परमेश्वर आपल्याला कळत नाही आणि त्या एक परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आपण समजून घेत नाही, त्याच्यावरती चालत नाही, तोपर्यंत मुक्ती भेटू शकत नाही. कारण आपल्याला देवानी शेवटचं सूत्रात नाही ना ते दास्य मोचक आहे. दास्य म्हणजे काय हेच आपल्या लक्षात नाही आलं. दास्य आपण बाह्य अंगाने करतोय. कुणी आपल्याला समजून घ्यावं लागेल का कशाने मुंचन होणार नाही, कवने करणे मुंची जेना. आपल्याला मुक्ती पाहिजे, परमेश्वर प्राप्ती पाहिजे, आणि देवानी ह्या गोष्टी सर्व सांगितल्या आहे, काय काय केल्याने नाही मिळणार आहे. आता जे पूजनीय माईम भट आहे ते देवता भक्ती करत होते का, त्यांनी देवता भक्ती करत असते तर त्यांनी मी ह्या देवतेची भक्ती करतो, त्या देवतेची भक्ती करतो, त्या भक्तीतून मला मुक्ती मिळेल असं सांगितलं असतं ना. पण त्यांनी कर्माचा सिद्धांत सांगितला, म्हणजे त्या भक्तीच्या पलीकडे गेले, ते भक्तीच्या पलीकडे गेले. आणि ही भक्तीच्या पलीकडे जाऊन त्यांनी अप्रत्यक्षरित्या कर्माचा सिद्धांत म्हणजे निरीश्वरवाद सांगितला. स्वतःच
मीच शिल्पकार आहे माझा मुक्तीचा असं सांगितलं. देवाने तर ते खोडलं. परत अद्वैतवादाच्या पलीकडून परत द्वैतवादावर आणलं आहे. हत्तीचा दृष्टांत सांगितला आहे. तुम्हाला सर्व माहिती आहे हत्तीचा दृष्टांत. हत्ती येतोय. आता हत्ती आला. हा हत्ती आल्यानंतर लोकांना उत्सुकता आहे की हत्ती कसा आहे, पाहायचा आहे. तात्विक सिद्धांत जर आपण त्याचा बघितला तर अत्यंत सुंदर आहे. दैवराटीच्या अनुषंगाने सिद्धांत बसवायचा तर आपल्याला आपण दैवराटीच्या बाजूने पाहतच नाही. आपण म्हणतो हत्ती आला, आंधळे होते, पायाला गेले, शेपटीला हात लावला, पायाला हात लावला, पोटाला हात लावला, पाठीला हात लावला, सोंडेला लावला, कानाला लावला. मग ज्याने पायाला हात लावला तो म्हणतो हत्ती खांबासारखा, ज्याने शेपटीला हात लावला तो हत्ती खराट्यासारखा आहे, कानाला हात लावला सुपासारखा आहे, सोंडेला हात लावला मुसळासारखा आहे. वेगवेगळ्या अवयवाला हात लावला तो ते समजला, त्याला ते प्रकाशलं आणि तो त्यावरती ठाम राहिला. एक डोळस म्हणजे सर्व जाणता. डोळस म्हणजे काय, ज्ञानी, सर्व जाणता. तो म्हणतो ही हत्तीची एक अवयव, याच्या पलीकडे जाईल तेव्हा हत्ती. हे तर एक शक्ती आहे. या शक्तीच्या पलीकडे महाशक्ती तो म्हणजे परमेश्वर आहे. यावरतीच आपण तो सीमित ठेवला ना तो दृष्टांत. आपण जे करतोय ना आज, आपल्याला वाटतं त्यातूनच देव भेटेल, यातूनच देव भेटेल. आपण म्हणतो त्यातूनच भेटेल. दुसरा येतो तो म्हणतो नाही याच्यातूनच भेटेल. तिसरा येतो तो म्हणतो त्याच्यातूनच भेटेल. स्नान करा त्याच्यातून भेटेल, प्रसाद वंदन करा त्याच्यातूनच भेटेल, क्रिया करा त्याच्यातूनच भेटेल, विडे व्हा त्याच्यातूनच भेटेल, नित्यविधी करा, अटन विजन भिक्षाभोजन, बाकी काहीच करायचं नाही त्याच्यातूनच देव भेटेल, निमित्तविधी करा श्रेष्ठ सांगितलं त्याच्यातूनच भेटेल. कशातून भेटेल नेमका देव? देव म्हणता एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. हे विधी भावातीत अनुष्ठान सूत्रांची आपल्याला जोडता आलं पाहिजे. परमेश्वर काय म्हणतात, एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. आपण विधी किंकरा न व्हावे, परमेश्वर किंकर व्हावे. परमेश्वर किंकर तो म्हणजे काय? आपण तर परमेश्वर किंकर आहे, परमेश्वराची भक्ती करतो याचा अर्थ परमेश्वर किंकर आहे ना, परमेश्वराच्या अधीन झालो ना आपण. परमेश्वराला ते अपेक्षित आहे का? म्हणजे परमेश्वरा व्यतिरिक्त जे परमेश्वराने सांगितले त्याच्या व्यतिरिक्त मला काही करण्याची इच्छा न होणं, मी कॉम्प्रोमाइज न करणं, माझ्या देवाच्या चौकटीत जे बसते ते मी करणं, तत्वसिद्धांतात जे बसते ते मी करणं, ते करणं म्हणजे परमेश्वराचं किंकरत्व आहे. आपण कशाच्या अधीन झालोय, कशाचे किंकरत्व स्वीकारलंय? कवने करणे म्हणजे जे ना, आपण जे करतो, जी मानसिकता निर्माण झाली ना आपली, का मला यातून भेटेल, मला त्यातून भेटेल, आणि असे भेटणारे आणि सांगणारे भरपूर असतात. तेव्हा अभ्यास करा देव भेटेल, अभ्यास करा देव भेटेल, अभ्यासाशिवाय मला अभ्यासाचंच व्यसन आहे, मला याचंच व्यसन, याच्यात विषय अवस्था केलेले, कोण कशाने उद्धरून जाईल म्हणले, कोण कशाने उद्धरून जाईल, कोणी कशानेच उद्धरून जाणार नाही. देव म्हणतात जो ज्यांनी जाईल त्यांनीच, ज्यांनी मी नेईल त्यांनीच. आचार्यांना तर प्रश्न पडा, निरूपण करत होते देव म्हणतात जीवाकडून या परमेश्वराची प्राप्ती मिळणं एवढं सोपं नाही म्हटले. जीवाला परमेश्वर भेटणं एवढं सोपं नाही, भेटू शकत नाही म्हटलं. असा कोणता जीवच नाही का जो परमेश्वराला प्राप्त करत. कारण हा जीव निर्दोष नाही आहे, कोणत्या ना कोणत्या दोषामध्ये अडकलेला आहे. आणि हे मार्गदोष, रूढीदोष, परंपरा या साऱ्या देवाने सांगितल्या आहे. कशा ना कशामध्ये त्याला दोष आहे म्हटले, निर्दोषच नाही म्हटले. भेटणार नाही. आचार्यांना दुःख झालं, रडायला लागले. मग देव म्हणतात अरे बाबा, कपाळ फोडल्याने देव मिळणार आहे का? त्याचा कपाळ मोक्ष होईल, देव थोडी मिळणार आहे. देव ज्या परी मिळेल, ज्या परी केली तर ती मिळेल. मग ही परी कोणती परमेश्वराच्या प्राप्तीची, ही आपल्याला विचार आपण करत नाही. देवाचा अयोग्य जीवाला मीच योग्य करतो, टेन्शन कशाला घेतो? जे मी सांगितलं तेवढं कर, बात खतम कर. अयोग्य जीवाला परमेश्वराने कॉन्ट्रॅक्ट घेतलेले योग्य करण्याचं. आद्यंती दैव मध्य पुरुष, बोध मी देणार आहे, प्राप्तीला मी नेणार आहे. मधला कड काय? फक्त कपडे घालण्याचा कड आहे का? मग अनुसरण म्हणजे काय? येत आधीन होई, जे म्हणितले ते की जे सांगून आपण मोकळं होतो, पण आधीनत्व आहे, पण म्हणितलं ते कुठं करतोय आपण? आपल्या अर्धवट आहे ना. म्हणितलं ते करणं म्हणजे काय? कवने करणे म्हणजे जे ना, आपण म्हणितलं करत नाही. बाकीच्या साधनातून परमेश्वर प्राप्तीच्या अपेक्षा किंवा अभिलाषा निर्माण आपण केलेल्या आहे, आणि त्यामुळं आपण भ्रमात अडकलेलं आहे.
कवने करणे मुंची जेना हे आपल्या डोक्यात आपण घेतलं पाहिजे. आपण सतत ज्या ज्या ठिकाणी जे तून परमेश्वर प्राप्तीचा उद्देश ठेवून करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या मनामध्ये शंका आली पाहिजे की मी हेच करतोय तर देव भेटेल का. माई भटांना प्रश्न पडला होता, भटोमज देव होईल का, प्रश्न पडला होता. आपल्याला प्रश्न पडत नाही, आपण म्हणतो यातूनच भेटेल आणि मग करत राहतो. चतुर्विध दुःख काय, मी स्थानं केले पण देवा तू नाही भेटला, क्रिया केली मी तू नाही भेटला, साधू संतांचं भेटणं झालं, पूजन झालं, क्रिया झाली, सारं केलं पण तेव्हा तू नाही भेटला, तू कुठं भेटशील. ही तळमळ, हे दुःख देवानी हे साधन म्हणून आपल्याला दिलेलं आहे. ते साधन म्हणून आपण स्वीकारायचे, साधन म्हणूनच स्वीकारल्यानंतर ते वापरायचं पण आहे. साधनाच्या प्रती प्रेम, आपलेपण का तर निमित्त मानीचे सांगितले देवाने, पण त्यातच अडकलो तर कवने करणे मुंची जेना. दैवराटीचा सिद्धांत तिथं लावला पाहिजे आपण. जो ज्याच्या हातात जे भेटल ना तो तेच घेऊन पळू राहिला. परंतु एक असा कोणीतरी आहे का जो सर्व जाणतोय, तो म्हणतो अरे ही एक आहे, ही एक एकाने हत्ती तयारच होणार नाही आहे, हे सारी एकत्र येतील आणि त्याच्या पलीकडं काय. कारण या अवयव कोण चालवतोय, हत्ती चालवतोय. ते अवयव एकत्र येऊन हत्ती तयार होईल तेव्हा ते अवयव कामात येतील ना. म्हणून हे सारं जे करतोय त्यातून परमेश्वर कळणं, समजणं, प्रकाशनं आणि त्या परमेश्वराने सांगितलेलं आपल्या लक्षात येणं, त्यावरती चालणं हे परमेश्वराला अपेक्षित आहे. कवने करणे मुंजीचे ना कशानेच मिळणार नाही. आणि कुठं मिळणार नाही सृष्टीमध्ये. सृष्टी कोणती, इथं बसून तिथं बसून अनेक लोकांचे प्रश्न आहे. मला तर इतके प्रश्न विचारतात, बाबा अनुसरलं तर घरी चाललं का राहिलं, बाबा ते आश्रमाचं काम चालू आहे, बनवून घेतो पहिले सर्व व्यवस्थित, चालेल का. आपली सृष्टी आपण सीमित करून टाकलेली आणि आपण आपल्या पद्धतीनं धर्माला मोठ करून चाललोय. याचं कारण असं का व्हावं, कारण आपली योग्यता तशी नसेल, अधिकार तसा नसेल असं आपण म्हटलं, त्याच्या पुढे जाऊन आपला प्रयत्न तसा नाही आहे. योग्यता अधिकार आहे, प्रयत्न नाही असं म्हटलं तर योग्य राहील. कारण योग्यता आहे म्हणून इथपर्यंत आलो, अधिकार आहे म्हणून तर इथपर्यंत आलो. परंतु प्रयत्न नसल्यामुळे आपल्याला जे कळायला पाहिजे, ते समजायला पाहिजे, ते समजत नाही आहे. आणि म्हणून आपण जे आहे तेच घेऊन पळू राहिलो, आणि तेच खरं आहे हे लोकांना सांगू पण राहिलो, पटवून पण देऊ राहिलो. परंतु हे सारं समजून घेऊन, उमजून घेऊन अचूकपणे परमेश्वराला काय अपेक्षित आहे जर लक्षात आलं तर आपल्या लक्षात येईल. आणि परमेश्वराला अपेक्षित आहे आपल्यातला बदल, ऊर्ध्वगतीचा बदल. अधगतीचा तर आपल्याला बदलाची गरजच नाही. आपण मुळातच अनादि अविद्युक्त असल्यामुळे मतित्रय आहे. वाईट विचार करतो, वाईट चिंतन करतो, वाईट कृती करतो, वाईट कर्म करतो, आणि त्या कर्मातून परत परत जन्ममृत्यू आपलं चालूच आहे. परंतु आपल्यात बदल म्हणजे ऊर्ध्वगतीचा, आणि तो बदल मानसिके, वैचारिके दृष्टीतून, अंतःकरणातून झाला पाहिजे. तो बदल ह्या सृष्टीमध्ये आपण करून घेतला तर मग आपला होईल. आणि देवाने हा खूप ब्रॉड विचार तत्व सांगितलेला आहे. आता आपण आपल्या सृष्टीच्या, आपल्या जगातून बाहेर पडा. हे एक ब्रह्मांडामध्ये किती देवता, 81 कोटी 1.25 देवता आहे, 500 कोटी योजनेचं ब्रह्मांड आहे. आणि आता मोठ्या प्रमाणात जेव्हा विचार करतो कोणत्याही देवतेची, कशीही कोणत्याही पद्धतीची भक्ती केली तर मुक्तीचा विषयच नाही. कारण ते देऊ शकत नाही, नित्यबद्ध आहे. त्याचा विचार करता इथं तर नाहीच, तेव्हा तिथं पण नाही. जर एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या देवता, एवढं मोठं ब्रह्मांड, त्यातलं आपण करायला घेतलं तरी होत नाही, तेव्हा इथं कसं होईल हा बी विचार केला पाहिजे ना. इथं कसं होईल, इथं खूप छोटं आहे त्या मानाने. इथं म्हणजे आपल्या जगामध्ये, आपल्या मानसिकतेमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या
सृष्टीच्या व्याख्येमध्ये, एवढ्या मोठ्या जगात, एवढ्या मोठ्या वर्ल्डमध्ये, एवढ्या मोठ्या देवतेच्या साऱ्या भक्ती एकत्रच केल्या, चारही युगाच्या देवतेच्या ज्या परमेश्वराने सांगितल्या योगदारामध्ये सारी एकाच वेळेस करायला लागलो तरीही मुक्ती होऊ शकत नाही. मुक्ती देणारा कोण आहे? परमेश्वर. घेणारा कोण आहे? जीव आहे. आणि त्याला द्यायचं आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे. मग तो देणार कोणाला? घेईल कोण? कोण घेऊ शकतं? त्याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्या घेण्याच्या योग्यतेचा आपल्याला बनावं लागेल. आणि ती योग्यता परमेश्वराचं म्हणितलं ते करण्यात आहे. म्हणितलं ते करण्यात आहे. काय म्हणितलं आहे देवाने? खूप काही सांगितलं आहे का? खूप काही अपेक्षा केल्या आहे का जीवाकडून? खूप काही अपेक्षा नाही केलेल्या आहे. अगदी छोटे छोटे अपेक्षा केलेल्या आहे, पण त्याच्यातही आपण बसत नाही आणि आपण खूप काही मोठं करण्याचा प्रयत्न करतो. छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टीपर्यंत आपल्याला नेत असतात. प्रसव हा जो विषय आहे नीच गतीची अनुषंगिक आहे. खोटं बोललं आज, उद्या बोलाल, परवा बोलाल. वाईट कृती केली, आज कराल, उद्या कराल. वाईट संस्काराच्या अनुषंगाने आपण आज जगलो, उद्या कराल, परवा कराल. आपण ते नाही करायचं आहे. फक्त तुमच्याच्या विधी नाही झाला तरी चालेल, खूप काही धार्मिकता नाही केली तरी चालेल, खूप काही स्थानं, खूप काही क्रिया, खूप काही स्मरण नाही केलं तरी चालेल, परंतु जे वारलंय देवानी ते करायचं नाही. काय वारलंय? जे नीच गतीला आपल्याला नेतं, जे खाली घेऊन जातं, आपल्याला धर्मापासून, देवापासून तोडतं, आपल्या संस्कारातून ते आपण प्राप्त करतो आणि त्यापासूनच देव भेटूनसुद्धा भेटत नाही. मार्कंडाचं काय झालं? मार्कंड काय देवाकडे गेला आणि लगेच चोरी करायला लागला, लगेच खोटा बोलायला लागला, असं झालं काय? त्याचा तो नीच प्रसव त्यांनी थांबवला नाही. त्याच्या लक्षातच आलं नाही का नेमकं मला थांबवायचं काय. तो धर्मात होता, त्याला बोध होता, आपल्यासारखाच नामधारक वासनिक होता, कार्यक्रमाला जात होता, स्थान करत होता, विडयवात होता, क्रिया करत होता, सारं करत होता तो, परंतु त्याला काय करायचं बंद आहे हे त्याला माहीत नव्हतं. तो ते करत असताना हे करत होता, हे तो करत होता, ते बी करत होता. तोच संस्कार, तोच प्रसव त्याला तिथपर्यंत गेला आणि देव भेटला तरी करतोय. तसं आपल्याला देव भेटलाय ना. आपल्याला देव भेटला नाही का? आपल्याला देव समजला, कळाला, जाणवला, बोध झाला म्हणजे भेटला. ज्याला देव समजलाच नाही, कळालाच नाही, जाणवलाच नाही, बोधत नाही, त्याला भेटण्याचा प्रश्न आहे का? तुम्हाला भेटण्याचा प्रश्न आहे का? तुम्हाला समजलाय, कळालाय, जाणवलाय, बोध झाला म्हणजे देव भेटला. आणि देव भेटलाय तरी आपण ते करतोय. ज्या आपल्या चुका आहे, ज्या सकाळच्या ज्या विषयाला धरून, ज्या आपल्यामधल्या नकारात्मक बाजू आहे, चुकीच्या बाजू आहे, तरी आपण त्या करतोय. त्या पहिले थांबवावं लागेल. त्या थांबवल्या तर पुढं जाईल. रांजण आहे, रांजण खाली भोग पडलेलं आहे आणि वरून किती पाणी टाकलं ते साचल का? पहिले ते भोग तुम्हाला बंद करावं लागेल ना, तेव्हा मग ते रांजण भरल. तसं आपल्याला नेमकं गुणात्मक रांजण भरायचं आहे तर आपल्याला ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहे ह्या काढून टाकाव्या लागतील आणि चांगल्या गोष्टीचा संग्रह, चांगल्या विचाराचा संग्रह, चांगल्या ज्ञानाचा संग्रह, चांगल्या संगतीचा संग्रह, देवाने तर सारा ज्ञाता विराताचा संघ. धर्म हा एक अभ्यास आहे, एक साधन आहे. धर्म परमेश्वर प्राप्तीचं एक साधन आहे. आपल्या आत्मकल्याणाशी, आपल्या मुक्तीशी निगडीत असलेलं साधन, सुंदर साधन दिलेलं आहे. जर आत्मकल्याणासाठी धर्म आहे आणि परमेश्वराला या जीवाला येनकेनप्रमाणे प्राप्तीला न्यायचं आहे, जीव उद्धरण्याचं व्यसन आहे, उभयदृश्य अवतार आहे, यतिमुनीचा वेश आहे, तर देव अवघड करतील का? देव अवघड सांगतील का? जे आपल्याच्यानी होणार नाही असं काही सांगतील का? देवाला उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती झालेली आहे. आणि असन्निधानाचा आचार माईंभट्टां आचार्यांना सांगता, ऐका. आचार्य म्हणतात देवाविन धर्म असू शकत नाही, आम्ही ऐकू शकत. सांगायची तर इच्छा आहे, प्रवृत्ती आहे. माईंभट्टांना मध्यस्थी करून मग असन्निधानाचा आचार देवानी सांगायला सुरुवात केली. माईंभट्ट म्हणतात अहो ऐका, जे जीवाकडून होईल तेच देव सांगतील, चुकीचं काही सांगतील? जे अवघड आहे ते सांगतील, जे जीवाकडून होणार नाही ते सांगतील? नाही सांगू शकत ना,
कारण जीवाला परमेश्वराला उद्धारायला न्यायचं आहे, उद्धारून न्यायचं आहे. आपल्याला उद्धारायचं नाही. आपल्याला उद्धारायचं असतं तर आपल्याला एवढा खटापिटा करायची गरज नाही. फक्त आपली ध्येय ते आपलं ठरतच नाही का मला उद्धारून जायचं आहे, मला मुक्तीला जायचं आहे, मला परमेश्वर प्राप्त करायचं. एकदा ध्येय एकदा ठरलं ते परमेश्वराचं मिशन तेच, आपलं मिशन तेच मॅच झालं, सोपं होऊन जाईल. परंतु आपलं ठरत नाही. देवाचं ठरवलेलं आहे, देवाने ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं देवाने ठरवलेलं की याला न्यायचं, याला पास करायचं आहे, याला मुक्तीला न्यायचं आहे. त्याच्यामुळं याची कॅपॅसिटी देवाला माहिती आहे, जीवाची कॅपॅसिटी काय, हा काय करू शकतो, काय किती करू शकतो, कसा करू शकतो. आणि ती कॅपॅसिटी पाहून त्या परमेश्वराने अत्यंत सोपं सरळ धर्म जो जीवाला करण्यासारखा आहे तोच सांगितलेला आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब पण केलेलं आहे. आणि असे कितीतरी सूत्र परमेश्वराने सांगितले की जे अत्यंत सोप्या सरळ भाषेत आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातात. असन्निधानाचा आचार जो महादाईसांना देवाने सांगितला, असन्निधानाचा आचार जो आचार्यांना सांगितला, त्याचं जर आपण चिंतन केलं तर खूप अवघड त्यात काहीच नाही. दास होणं पुरे नाही का, मी दास आहे परमेश्वराचा, ही भावना ठेवून आपण जेव्हा दास्य करायला सुरुवात करतो. परंतु ते दास्य कसं करायचं, हेतुविन दास्य, ते दास्य हेतुविन दास्य करायला लागलो. पण कसं करायचं, उदासीन तर करायचं म्हणून करायचं नाही. वेच आवडी हीच सामुग्री, परंतु आवड निर्माण होत नाही. देव आवडत नाही आपल्याला सारं आवडतं, देवाकडून सारं आवडतं, पण देव आवडत नाही. देव एकदा का आवडायला लागला का मग सोपं सरळ होऊन जातं. आणि देवाला आवडणं म्हणजे देवाने आपल्यासाठी काय केलं आहे हे समजून घेणं, हे जाणून घेणं. पूजनीय माईम भट्टानं देवाने हेच सांगितलं आहे. परंतु पूजनीय माईम भट्टांची बौद्धिक ताकद खूप मोठी होती, त्यांची ना आपली बराबरीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे तपीला लगेच ओळखलं. एका शब्दात त्यांनी त्यांच्या लक्षात आलं आणि ते पुढं सरकले. परंतु तरी कन्फ्युजन होतं, तरी भ्रम निर्माण झाला होता. आणि तो भ्रम एवढं ज्ञानी असून, एवढं कळत असून, एवढं समजत असून सुद्धा त्यांनी काय चुकी केली हे स्वामी श्री चक्रधरांनी त्यांच्याच लक्षात आणून दिलं का तुम्ही इथं का अनुसरले नाही, तिकडं का अनुसरले. आम्ही समर्थ होतो, आम्ही केला असतो, तुमचा काय प्रॉब्लेम होता. पूजनीय माईम भट्टांना एवढं ज्ञान असतानाही भ्रम असणं आणि आपल्याला तर काहीच नसलं तरी आपण किती भ्रम असला, किती भ्रमात आपण आहेत. म्हणून आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि काय नाही करायचं हे जरी आपण समजून घेतलं तरी खूप काही समजून घेण्यासारखं आहे. पूर्वी प्रकरणावरती 6-6 महिने पोथ्या झालेला आपला इतिहास आहे. हजारे वालेराज म्हणून आपल्या धर्मामध्ये एक विभूती होऊन गेली. ते हजारे वालेराज जे कधी शाळेत गेले नाही, शिकले नाही, त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, अभ्यास कोणत्याही प्रकारचा नाही, आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये काय का मला काही येतच नाही, मी अभ्यास करू शकत नाही, मला अभ्यासच नाही तर मला कुठून देव होईल. मग दास्य करा, आपलं दास्य करा. हा माणूस परमेश्वराला प्राप्त करू ज्याला काहीच येत नाही ना, आणि त्यांनी समजलं पाहिजे का मला काहीच येत नाही. असा कोणी आहे का मला काहीच येत नाही असा कोणी शोधून पहा बरं, सापडणार नाही तुम्हाला. जो तो रेसमध्ये आहे मला काय येतं आहे सांगण्यासाठी, पण मला काहीच येत नाही, मी अज्ञानी, असा म्हणणारा कोणीच भेटत नाही. आणि असा म्हटलं ना त्याला देव भेटू शकतो. तसे हजारेवाले राज होते. रुद्रपूरला मार्ग असायचे, त्यांनी सेवा काय घेतलेली होती, हे पवित्र कण पवित्र आहे. लोक सकाळी उठायचे, घाण करायचे, मध्ये सारं गोळा करायचं, लांब नेऊन टाकायचं. आता विचार करा, ती विष्ठा सर्व बाहेर नेऊन टाकणं, दिवसभर अंगाला किती घाण वास येत असेल, परंतु आपलं सेवा स्वीकारली, बात खतम. वेळ अशी येते की त्या बाबांना आता सूचित होतं का आपलं शेवटचे दिवस आले, आता आपल्या गादीवर आपल्याला कोणाला तरी वारसदार म्हणून नेमावं लागेल. परंतु नेमायचं कोणी? 50 शिष्य, 100 बडकर, एक ज्ञानी, अभ्यासू, आचारवंत. नाव घ्यायचं कोणाचं? मग अडचण आली आपण काय करतो? देवालाच प्रार्थना करतो, देवा या अडचणीतून, या संकटातून, या प्रश्नातून सोडव. देवाला प्रार्थना केल्यानंतर देवाने सूचित केलं, आणि सूचित कोणाचं केलं? वालेराज.
वालेराज बाबांचं नाव सूचित केलं. तर देवाने सूचित केलं म्हटल्यानंतर त्याला और नाही, पर्याय नाही, शंका नाही, प्रश्न नाही. दुसरा दिवस देवानी बाबांनी सांगितलं की उद्या मी माझा वारसदार नेमणार आहोत. उद्याची पोथी ही महंतीची पोथी होईल आणि त्या पद्धतीनं मग सर्वांना अपेक्षा, प्रत्येकजण तयारीत माझं नाव सांगतील, माझंच नाव सांगतील. आणि मग बाबांनी सकाळी तयारी केली. सर्वांना सांगितलं का ते वालेराज आहे त्यांना बोलवा, त्यांना चांगली आंघोळ घाला. यांना वाटतं आता मोठा कार्यक्रम आहे, बाबांचं सर्वांना प्रेम आहे, यांच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला, हे दररोजच काम करतात. कोणाच्या मनात शंका पण आली नाही. सर्वांना आंघोळ करते, हे सांगितल्याशिवाय आंघोळ करणार नाही, मग आंघोळ घाला, नवे कपडे घाला. बाबांनी आदेश दिला, त्यांना नवे कपडे घातले. त्यांना म्हणे तुम्ही या समोर बसा. त्यांना वाटतं बाबा सर्वांना समोर वारसदार नेमायचा, जे सर्वांना कळायला पाहिजे म्हणून यांनाही बी बोलवलं आहे, सर्वांनाच बोलवलं आहे. आणि बाबांनी नाव सांगितलं. सर्वांना आश्चर्य वाटलं का काय प्रकार आहे, काय पोथी घेणार आहे. आता महंत किंवा आचार्य ज्यांची नेमणूक होती ना त्यांना पोथी घ्यावं लागायची. परंपरा होती, आता ती परंपरा काही राहिली नाही. आता महंती म्हणजे विषयच नाही राहिला. आता महंती घ्यायची आणि कॅलेंडर विकत हिंडायची, दुकानं टाकायची, असे दुकानेदारे चालू झालेले. कारण 8 दिवसापूर्वी मला एक महंत भेटले आणि मी महंत आहे म्हटलं, चांगली गोष्ट आहे. नाशिकला येण्याचं काय प्रयोजन, काही नाही म्हणे, आपण कॅलेंडर छापलं, विक्रीला आलो आहे. म्हणजे आपण काय करतो हे त्यालाही कळत नाही आणि आपल्या धर्माने कोणाला महंती द्यावं हे देणाऱ्यालाही कळत नाही. ही वास्तविकता आहे. आणि मग आता सर्वांना वाटलं की बघा आता बाबांनी तर नेमलं आहे, आता बाबांपुढं तर काही बोलता येत नाही, बाबांनी निर्णय घेतला आहे. आता दुसऱ्या दिवशी पोथीची वेळ आली. सर्वांना वाटलं आता यांचं हसू होणार आणि त्यांनाही वाटतं भीती की आपलं काय खरं आहे, आपल्याला कधी अभ्यासच केला नाही, पुस्तक उडून पाहिलं नाही, काही कळतच नाही ना, आपण काय सांगणार. परंतु तेच वालेराज बाबा ज्यावेळेस पोथी घ्यायला गेले, ह्याच पूर्वी प्रकारावर 6 महिने पोथी चालू होती. 6 महिने पोथी. मी विचार करतो 6 महिन्यात ह्या पूर्वी प्रकारावर देवानी त्यांनी काय सांगितलं असेल, ती आपल्याकडे आली नाही. परंपरेने यदा कदाचित असेलही बी आपल्यापर्यंत पोचली नाही. काय सांगितलं असेल त्यांनी. 6 महिने छोटी गोष्ट आहे का. आणि तेव्हा आत्ताच्या पोत्यांसारख्या तेव्हा पोत्या थोडी, आता फक्त अर्धा तास पोथी आणि सकाळपासून दिवसभर प्रोग्राम वेगळेच राहतात. तिथं 6 महिने पोथी म्हणजे 3-3, 4-4 सत्र होत असते, तासन तास 2-2 तास पोथ्यात चर्चा चालू असेल. 6 महिने चर्चा. आणि मग त्यांना हजारो शिष्य निर्माण झाले म्हणून हजारे वालेराज म्हणून नाव पडलं. देवाने दिल्याशिवाय भेटत नाही, परंतु देव कोणालाही देत नाही, लक्षात घ्या. आचार्यांना आचार्य करायचं आहे आणि पूजनीय मैम भटांची नागदेव आचार्यांवरती बुद्धीच नाही. म्हणजे फक्त भाकरदोडे खायला मस्त मजा करायला यांचं काय, यांना काय येतं आहे. उद्या आचार्यांना जर यांनी असं ठरवलं तर कसं व्हायचं. आणि बोलायला लागलं आणि बोला, यांच्याशी चर्चा करा. आचार्य म्हणता मी काय करू चर्चा, मला काय येतं आहे, बोला तुम्ही. म्हणता मी काय बोलू, बोला. बोलायला लागल्यानंतर अद्वैतवादावरती एवढी चर्चा झाली, एवढं चिंतन झालं, कारण पूजनीय मैम भट्टी अद्वैतवादातून आलेले आहे ना, शास्त्रातून आलेले. 18 पुराण वेदशास्त्र. त्यांनी कधी हे शास्त्र ऐकलं नाही, ते आचार्यांकडून ऐकून घेतलं. तेव्हा त्यांची जी मानसिकता आहे पूर्ण बदलली आणि मग आचार्य काय चीज आहे हे कळालं ना, आचार्यांची मानमान्यता ते ठेवायला लागले. आता यांना कळायला लागलं का अरे आपण खूपच छोटे आहे, आपण खूपच कमी आहे. परंतु तीच गोष्ट नंतर परत आल्यानंतर धर्मावरती त्यावेळेस देव उत्तरापंथाला गेलेले, रुद्धपूरला एक अन्य साधू आहे, 500 साधूंबरोबर गोविंदप्रभू बाबांना भेटायला आलेले. गोविंदप्रभू बाबांची इच्छा की मैम भट्टांनी यांच्याबरोबर शास्त्र चर्चा करावी. आचार्य म्हणतात बोला, देवाची इच्छा आहे तुम्ही बोलावं. अहो म्हणे तुम्ही बोला, मला काय येतं, काय येतं म्हणे, त्यावेळेस तुम्ही काय चर्चा केली म्हणे. अहो म्हणे ते त्यावेळच्या परमेश्वराने मला बोलायला सांगितलं म्हणून मी बोललो, आता ह्या देवाची प्रवृत्ती तुम्ही बोलावं. स्वामी श्री चक्रधरांची चॉईस आचार्यांना ठरवलं बोल. गोविंदप्रभू बाबांची चॉईस पूजनीय मैम भट बोलायला लागल्यानंतर चर्चा करून शेवटच्या याच्यापर्यंत की बाबा नित्यमुक्त कोण, हे नित्यमुक्त परमेश्वर.
ही चर्चा त्यांनी नाही केली, देवानी करायला लावली. म्हणून देवानी आपली चॉईस करावी, देवाच्या नजरेत आपण यावं, देवाने आपल्याला उद्धारण्याचा विडा स्वीकारलेला आहे, उद्धारण्यासाठी योग्य ठराव. इथपर्यंत आपल्यामध्ये जो बदल आहे तो परमेश्वराला अपेक्षित आहे. पूर्वी प्रकरणावरती आपण परत सत्र घेणार आहोत की परंपरेच्या अनुषंगाने काय सांगितलं जातं. हे मोकळं विवेचन तुमच्यापर्यंत आणण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला काय आजपर्यंत समजत होते आणि काय आहे नेमकं, यातून आपल्याला कसं बाहेर पडता येईल आणि परमेश्वरापर्यंत कसं जाता येईल याचं आपण चिंतन केलं. यावरती तुम्हाला काही प्रश्न असतील मनात तरी तुम्ही विचारू शकता, असं काही नाही. ही चिंतन आहे, चर्चा आहे. दररोजचे 2 आपण सत्र घेणार आहोत आणि अशाच पद्धतीनं पूर्वी प्रकरण, नंतर पंचकृष्ण, नंतर अन्य वृत्ती यावरती थोडंसं मोकळं विवेचन करण्याचा मी प्रयत्न करील. परमेश्वर कृपेनं साधू संतांच्या शुभचिंतनानं जे माझ्यापर्यंत आलेलं आहे, परमेश्वराने जे पोचवलेलं आहे, मोकळं विवेचन. नेमकं आपण काय समजतोय, काय करतोय, आपला पाया काय. कारण 9 प्रकरण हे आपल्या धर्माची थीम आहे, पाया आहे, रेसिपी आहे. थीम म्हणजे काय, का त्यातलं जे मर्म आहे ते. रेसिपी म्हणजे काय, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने दिलेली आयडियाज आहे, ते मर्म आहे. जसं रेसिपी, एखादा पदार्थ बनवायचा तर ते रेसिपी असते, मग तो पदार्थ बनवतो. तसं आपल्याला जीवनाचं सोनं करायचं, परमेश्वराच्या मुक्तीला न्यायचं आहे, तर कोणत्या प्रक्रियेतून जावं लागेल ती त्याला म्हणतात रेसिपी. ती रेसिपी, आणि ते ज्याला समजलं त्याला धर्म कळाला. ही त्याला कळत नाही, बाकीच्या साऱ्या गोष्टी कळाल्या त्याला काहीच कळत नाही, काहीच समजत नाही. म्हणून सारं धर्मातले लोक बरेचसे कन्फ्युजन आहे, संभ्रमावस्थेत. याचं कारणही हे की आपण पाया समजून घेत नाही, नेमकं काय देवाला काय सांगायचं. म्हणून 9 प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या माध्यमातून साधू संतांच्या शुभचिंतनातून आपण मोकळं विवेचन करण्याचा प्रयत्न करू. मी ह्या गोष्टी का प्रॅक्टिस म्हणून बघत असतो, एक साधना म्हणून बघत असतो. कारण आपली तर योग्यता नाही, परंतु तुमच्या निमित्ताने मला प्रॅक्टिस म्हणून दिलेली आहे. आणि मग मी बी चिंतन करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. बाकी खूप असं येतं आहे, खूप काही अभ्यास आहे, खूप काही वेगळं सांगतो आहे, अशातला काही भाव नाही आहे. मग त्याच्यातून जर तुम्हाला काही कळत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मला काय कळायचं आहे ते परमेश्वरकडून मी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. दंडवत हो.